शुभप्रभात मित्रांनो थंडीला सुरुवात झाली आणि आठवडा झाला आहे. थंडी पडते खूप. जसा पाऊससुद्धा पडला तशी त्याच्यापेक्षा जास्त यंदा थंडी पडणार आहे असं म्हटलं जातं आहे. आणि मित्रांनो खूप थंडी पडायला लागली आहे आणि सुरुवात झाली आणि थंडीचे दिवस म्हटले खूप जरा बरे मस्त असतात आणि जरा वातावरण खूप फ्रेश असतं, चांगलं असं वातावरण. आणि गावातलं ते आमच्या इकडचं एक नंबर असतं वातावरण. आणि मी बघा आता मी ड्युटीला चाललो आहे. आज तिसरा दिवस आहे, दिवसभर ड्युटी करतो आहे. आमची दिवसभर ड्युटी असते. अशा कधी कधी एखादा मला संध्याकाळी नसतं तर आम्ही दिवसभर ड्युटी करतो. आणि मित्रांनो मी आता घरापासून चालत त्याच्यावर 1 किलोमीटर चालत आलो आहे. आणि आता मी पूर्ण चालतच जाणार आहे कारण जरा थंडीनं चाललं ना की अजून जरा बरं वाटतं. तर म्हटलं भेटली गाडी तर जायचं, नाही तर आपली चालू ठेवायची चालणं. आणि मला तशी सवय आहे आणि मला आवडतं चालायला कारण गाडी घेतल्यापासूनच सगळे माझे हाल झालेत. आपण माणसं ना जेवढे आपल्याकडे सुविधा आहे तेवढं आपण आळशी होतो, हे बाकी खरं आहे मित्रांनो. आणि तसंच झालं आहे माझ्या बाबतीत कारण मी रत्नागिरीला होतो तेव्हा खूप चालायचो, खूप म्हणजे खूप. अख्खी रत्नागिरी मी चालत फिरवायचो अर्धी, जवळजवळ मारुती मंदिरपासून तर खाली मांडवीपर्यंत पण मी चालत जायचो. आणि आता मित्रांनो गाडी आहे पण मग आता सकाळची गाडी त्यांना लागते दोघांना. त्यांची ड्युटी 9ची, माझी ड्युटी 7ची. 7 वाजून गेले पण थोडा उशीर झाला आहे, आता मी जाईल. तर मित्रांनो त्यामुळे मी सकाळी मग गाडीची वगैरे वाट बघत नाही किंवा मी आपलं चालायला सुरुवात करतो. मागचा जो सीन आहे ना, असे सीन चित्रपटामध्ये लागतात. म्हणजे जेव्हा इकडे कोकणात वगैरे असे येतात ना शूटिंग करायला, तर हे असे सीन लागतात. काय सीन आहे बघा. आणि सूर्यदेव पण आलेले आहेत, त्यांचे किरण पण पडतात माझ्यावर. तर मंडळी गावातलं वातावरण म्हटलं ना की खूप सुंदर आणि हिरवगार असतं. आणि हे बघा कोंबडी सकाळचे कोंबडी सोडलेली आहेत, खूप मस्त की बागडत आहेत दिसताना. आणि हा आपला रोड आहे. आपण लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर भरपूर बरेच सिनेमा बघितले आहेत. आपले दीपक शिर्के सर आज इथे दापोलीत आले आहेत आणि त्यात आम्हाला भेटणार आहेत. आता बघूया, ते जेवायला गेले होते, ते येत आहेत. ते मित्रांनो खूप मला पण उत्कृष्ट आहे त्यांना भेटायची कारण चांगले कलाकार, खूप उत्कृष्ट कलाकार आपले दापोले आपल्या सिनेमासृष्टीतले आणि महान कलाकार आहेत. त्यांना हिंदीत पण तुम्ही बघितलं असाल आणि बरेचसे सिनेमे आहेत मराठीमध्ये. महेश कोठारेंच्या सिनेमामध्ये, सगळ्या सिनेमामध्ये त्यांनी काम केलं आहे, ते त्याला दाखवतो तुम्हाला. महत्त्वाचे असते ना ते ह्या माणसांचे का पाहिजे, ते आमचे दत्ता गुरुले आहेत आणि आमचे सुजेश लिंगाव यांनी मला फोन केला आणि यांच्या खूप ओळखीचे आहेत कारण हे त्यांच्या जेव्हा कामाला होतं त्यांच्या मॅडम तेव्हापासून हे काय सांगू बायकोला विचारलं ऐकलं नाही का माझं नाव दीपकचा मित्रांनो. दीपक सरांनी आम्हाला फोटो वगैरे काढायला दिला आणि खूप सुंदर आहेत आणि आमच्याशी बोललेसुद्धा. आणि आमचे गुरिवले काका आहेत, त्यांचे खूप चांगल्या जवळचे ओळखीचे आहेत आणि ते थांबले त्यांच्या मान देऊन. आणि आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढलेला आणि खूप बोललेसुद्धा आमच्याशी चांगलं. आणि ते आता निघालेत. आणि फायनली मी आता घरी आलो आणि मी मित्रांनो मस्त की वाटण केलं. तुम्ही मला हे वाटण कसलं आहे तर मित्रांनो हे वाटण सरप्राईज आहे. वाटण याचा एक कालवी तुम्हाला प्रकार माहीत असेल किंवा नसेल तर कमेंट करून सांगा. असेल तर सुद्धा कमेंट करा तुम्ही कोकणातले असाल तर. मला कालवा असतात ते दगड असतो आणि तो दगडीचा भाग आम्ही त्यात फोडला जातो, त्याच्यामध्ये मांस तयार असतो का जसे शेंपा वगैरे असतात मुले वगैरे त्या प्रकारे. आणि मित्रांनो मी इथं कढई वगैरे ठेवलं, इकडे सगळं सामान घेतलं, इकडे बटाटे कापलेत, बटाटे पण टाकणार आहेत. इकडे आपला मसाला वगैरे घेतला आहे, मीठ वगैरे सगळं आपलं. हे डबा मित्रांनो हे आम्हाला भेटला आहे बांधकाम करणं. हे भाई इकडे कालवा आहेत आणि बघा वाटण फायनली तयार झालेलं आहे आमचं. अशा सदरे कोथिंबीर टाकून मस्त की वाटण तयार झालं आहे. इकडे गॅस तापलेला आहे, लसूण टाकलेले आपण. लसणीची मस्त की फोडणी झालेली आहे आणि लसणी बघा तडतड होते मस्तपैकी. आणि अशा रीतीने आता मित्रांनो आता आपण सुरुवात करूया. फायनली मित्रांनो आपण कालवा वगैरे सगळं टाकलेलं आहे. मित्रांनो मी एकटा असल्यामुळे व्हिडिओ करायला मला जमत नाही. बघा आता आम्ही कालवा टाकतो आहे, बटाटे वगैरे सगळं टाकून घेतलं आहे. आणि ही आपली कालवा आहेत. आणि कालवा मित्रांनो दिसताना भरपूर दिसतात पण निघताना थोडीशी निघतात. फायनली कालवा टाकून झाले. आता ते बटाटे शिजला पाहिजे, कालवा काय लगेच शिजतात. कालवा काय जास्त शिजवायला मित्रांनो लागत नाही कारण ते मी आधीच भाजलेले पातेल्यामध्ये भाजल्यामुळे ती तशी आम्ही पण कधी कधी आहे ना ती जास्त करपली ना की आम्ही भाकरीने खातो, घरीसुद्धा खायचो, आता पण खायचो. तसं त्या पद्धतीने ते झालेले. आणि आता बटाटे शिजण्याची वाट बघतो आणि बटाटे शिजल्याच्या नंतर आपण त्याला
इथं कोकम ठेवले ते 2. तुम्हाला जर आंबट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त आंबट टाकू शकता. कोकम जास्त 4 टाकाल 5 टाकाल तर मग आम्ही 2च कोकम टाकणार आहे, कारण आमचा बारका अन्वेषसुद्धा खाणार आहे. इथे खूप मस्त कलर आला आहे. खूप सुंदर मस्तही कलर आहे. तांबडा पांढरा रस्सा तो कोल्हापूर साईडला केला जातो, तो तांबडा कलरचा रस्सा केला जातो, त्या पद्धतीचा असा कलर येतो कालवाचा. मी जास्त मसाला टाकलेला नाही कलर वगैरे येण्यासाठी, जसं आहे तसं रेग्युलरमध्ये मी बनवलं आहे कालवाचं. आणि ह्याला तुम्ही काय नावं द्याल ते तुम्ही कमेंट करून सांगा. ह्याला आम्ही आता तुम्ही जास्त पाणी टाकला तर याला कालवाचा रस्सा असंही म्हणू शकता किंवा कालवाचं वतनसुद्धा म्हणू शकता, पण मी ही नॉर्मल ठेवणार आहे. त्यामुळे कालवाचा रस्सा मस्त की म्हणजे भाजीच होते, कालवाची भाजी असं म्हटलं जातं आमच्याकडे त्या हिशोबात. आणि नॉर्मल रस्सा ठेवणार, कारण अन्वेचा रस्सा थोडा आवडतो, आठवणार नाही. थोडा रस्सा चपाती वगैरे खायला आपल्याला भेटला पाहिजे, त्यासाठी मी तो बनवणार आहे. आणि तुम्ही कोकणातले व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्ही कालवा खाल्ली असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा. ह्या वर्षीची पहिली कालवा आहेत मी आणलेली, आणि कोण गर्दी नव्हती, मस्तपैकी कालवा झालेली झणझणीत. एक दिवस सुकी कालवा दाखवतो, आता ही ओली कालवा बोलतो. आणि चांगला मसावी कडसुद्धा आलेला आहे बघा, शिजलेत चांगले, बटाटेसुद्धा शिजले. आता ह्याच्यामध्ये आपण मित्रांनो कोकम टाकून घ्यायचं. कोकम टाकलेलं नाही, कोकम टाकल्याने अगोदर बटाटे शिजत नाही लगेच, त्यामुळे बटाटे आपण शिजवून घेतला आहे मस्तपैकी. थोडासा रस्सासुद्धा ठेवलेला आहे या कालवामध्ये, ओल्या कालवामध्ये. आणि आता कोकम टाकतो मी, 2च कोकम टाकणार आहे. तुम्हाला जेवढे पाहिजे, तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका. ही रेसिपी मित्रांनो सोपी आहे. बाजारात तुम्ही मच्छी मार्केटमध्ये गेला तर तिथे पण कालवं भेटतात, आणि तुम्ही एकदा रेसिपी नक्की करा. आता रेसिपी करून झाल्याच्यानंतर मित्रांनो मी खाली आलो आहे आमच्या इथे विहिरीजवळ, जरा थोडंसं काम करायला, आणि थोडंसं जरा काम करतो आहे. नमस्कार मंडळी, राम. तर मंडळी आता काय माहिती आहे, थंडी पडायला लागली ना, हिवाळा सुरू झाला आहे. तर मित्रांनो आडस कोकणकर आपल्या चॅनलला मी तुमचं स्वागत करता. तर मंडळी आता मी जरा ही मस्तपैकी जमीन आहे ना भाजून घेतो, म्हणजे आपल्याला गव्हात आहे ना बरापैकी पेटवला आहे, अजून बराच तिथं जमा करायचा आहे. हा जमा करतो, आणि हे झालं की आपल्याला थोडं नांगरून घ्यायचं. नांगरून झालं की मस्त की आपल्याला यंदा पाला मुला भाजी लावायची. हा कंटिन्यू व्हिडिओ बघा यंदा. आता यंदा चांगल्या भाज्या करायच्या, यंदा पाणी आहे ना आपला, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर हा आपला खुरपा आहे, शेजाऱ्यांचा आणलेला आहे, पण चांगला आहे. ह्याच्यानं जरा मस्त की गेले बरोबर. हा जरा निवांत आहे ना, तर चला मातीच बघायला पाहिजे. बायको माती जाण. हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या आडस कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.